मला फक्त सांगाल स्क्रीन शेअर झाली आहे का? स्क्रीन दिसते माझी? ओके ओके ठीक आहे. सुरू करूया. येस ओके मॅम. ठीक आहे. सुरू करण्या अगोदर त्रिवार ओंकार आणि शांतीपाठ करणार गुरुमंत्र म्हणणार आहोत. कृपया सर्वांनी पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. श्वासाचं आवागमन. कृपया माईक म्यूट करून घ्याल ज्यांचा माईक सुरू असेल. प्लीज माईक म्यूट करा. श्वास घेत ॐ अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेनं चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर रब करत अलगद डोळ्यावर ठेवायचे आहेत. प्रकाशाची जाणीव करत डोळे उघडून घ्यायचे. सर्वांचं पुन्हा एकदा निर्धार योग प्रबोधिनीच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण एकत्र जमलो आहोत हठप्रदीपिका या ग्रंथाचा परिचय करण्यासाठी. आणि सुरुवात करूया. सगळ्यांना माझा परिचय आहे. मी प्राध्यापक कृणाल महाजन. निर्धार योग प्रबोधिनी ही माझी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ध्वज प्रकाशन नावाची एक संस्था आहे, ज्याच्या माध्यमातून पुस्तक प्रकाशन, निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून उपचारात्मक योग आणि वेगवेगळ्या प्रकारचे योग तसेच वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून सुरू असतात. मी रिसर्च स्कॉलर आहे. माझं PhD नुकतंच सबमिट झालेलं आहे. नेट क्वालिफाईड आहे. MA योगिक सायन्स माझं झालं आहे. मास कम्युनिकेशन जर्नलिझम माझं मास्टर डिग्री झालेली आहे आणि सध्या माझं MA फिलॉसॉफी सुरू आहे. मी MA फिलॉसॉफीचा विद्यार्थी आहे. जसं माझं PhD सबमिट झालं तसं मी फिलॉसॉफीला लगेच ऍडमिशन घेतली आणि फिलॉसॉफीचं तत्वज्ञान शिकायला मी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळे जे वेस्टर्न फिलॉसॉफी आणि इंडियन फिलॉसॉफी त्यात माझे विषय आहेत. सुरुवात करूया. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माझा परिचय तसाही आहेच. मी मुद्दामून सुरुवातीला माझा परिचय पुन्हा करून दिला कारण आज आपण नव्याने एकत्र आलेलो आहोत. आज आपण हठप्रदीपिका या ग्रंथाचा परिचय करण्यासाठी एकत्र आलोय. सर्वांना माहिती आहे की हठयोगिक टेक्स्ट किंवा हठ परंपरा ही नाथ संप्रदायाच्या उगमापासून त्याचा जास्ती पूर्ण भारतभर म्हणजे आजच्या इराण पासून तर इकडे ब्रह्मदेश आणि त्याही पुढे म्यानमार वगैरेच्याही पुढे पूर्ण या आपल्या ह्या पूर्ण आशिया खंडामध्ये वर चायनापर्यंत नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला. नाथांचं हे तत्वज्ञान जे आदिनाथांपासून सुरू झालेलं आहे, ते आदिनाथांपासूनचं तत्वज्ञान गुरु शिष्य परंपरेतून आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मग हे तत्वज्ञान पोहोचलं कसं? आदिनाथांनंतर ओके. आवाज येत नाहीये का माझा? ओके ओके ओके. आता बघा, आता येतोय आवाज. मी आता रेंज मध्ये आहे प्रॉपर. ओके, येतोय. ठीक आहे, पुन्हा सुरू करूया. येतोय ना आवाज? हो. मी सुरुवातीला जे मांडलं की हठयोगिक संप्रदाय किंवा हठयोग, हठयोगाचा प्रचार प्रसार हा आदिनाथांपासून जी गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे आतापर्यंत त्या माध्यमातून झाला. मी सुरुवातीलाच आदिनाथांचं नाव याकरता घेतलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की हठप्रदीपिका ग्रंथ असू दे किंवा अनेक हठयोगिक टेक्स्ट असू दे, सर्वांमध्ये आपल्याला एकच शिकायला मिळालं आहे की योगशास्त्राचं जे ज्ञान आहे ते महादेवांनी निर्माण केलं आणि महादेवांनी मग जे सप्त ऋषी आहेत, जे ऋषींना हे दिलं आणि तिथून मग हे ज्ञान प्रसारित झालं.
आज आपण आदिनाथ यासाठी संबोधतो की या सृष्टीमध्ये 14 विद्या आणि 64 कला मानल्या गेल्या आहेत. या सर्व 14 विद्या 64 कलांचे जे अधिपती आहे किंवा जे निर्माता आहे, जे उद्गाता आपण ज्याला म्हणतो, की ज्यांनी या पद्धतीची सुरुवात केली. मग त्यात तामसिक क्रिया पण येतात. जारण, मारण या सगळ्यांचे जे निर्माता आहेत, या सगळ्यांचे निर्माता महादेव मानलेत. आणि आपण जेव्हा जेव्हा हटयोगिक टेक्स्ट बघतो किंवा नाथ संप्रदायिक ग्रंथ बघतो, तर त्यात आपल्याला एकच शिकायला मिळालंय की आदिनाथांपासून हे उमानाथ म्हणजे पार्वती नंतर जे मासाच्या रूपमध्ये मच्छिंद्रनाथांनी ऐकलं, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, जालंधरनाथ, चरपटीनाथ, गहिनीनाथ अशा अनेक नाथांच्या माध्यमातून नाथ संप्रदायासोबत हटयोगिक टेक्स्टचा उदय झाला. आणि या हटयोगिक टेक्स्टमध्ये केवळ हटप्रदीपिका नाही, तर हटयोगिक टेक्स्टचा जर विचार केला तर गोरक्ष संहिता, शिवसंहिता, शिव सिद्धांत पद्धती, सिद्ध सिद्धांत पद्धती, अमनस्क, हटप्रदीपिका, घेरंड संहिता असे अनेक ग्रंथांचं आपण नाव घेऊ शकतो. मी जर सगळ्या हटयोगिक ग्रंथांचे नाव तुम्हाला सांगायला बसलो तर जवळपास अर्धा तास आपला या हटयोगिक ग्रंथांचे नाव जे आहेत किंवा जितके ग्रंथ आहेत त्यांचे नाव सांगण्यामध्ये जाईल. इतके हटयोगिक ग्रंथ आहे. दुर्दैवाने आपल्याला प्रत्येक ग्रंथाचं नाव माहिती नाही, तो भाग वेगळा. पण नाथ संप्रदायापासून किंवा गोरक्षनाथांपासून स्वात्वाराम पर्यंत ज्याही नाथांनी जे ग्रंथ लिहिले, जे ज्ञान अर्जित केलं, ज्या ग्रंथ स्वरूपामध्ये येणाऱ्या पिढीसाठी ते लिहून ठेवलं, त्यांची संख्या खूप आहे. मग आपण विशेष करून हटप्रदीपिका या ग्रंथावरच का भर देतो? जसं वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं जातं की ज्ञानेश्वर रचयेला पाया, तुका झालासी कळस. ज्ञानेश्वरांनी पाया जर असला आणि तुकाराम महाराज त्याचे कळस झाले. म्हणजे ज्ञानेश्वरांपासून चालत आलेली जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ती तुकारामांपर्यंत किंवा त्यानंतरही गुरु शिष्य परंपरेतून आजपर्यंत अव्याहत सुरू आहे. तसं गोरक्षनाथांनी किंवा मच्छिंद्रनाथांनी ज्या हटयोगिक ग्रंथांची, नाथ संप्रदायिक ग्रंथांची रचना केली ती 14व्या शतकामध्ये स्वात्वारामांच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेली. आणि असं म्हटलं जातं की हटयोगिक ग्रंथांमध्ये हटप्रदीपिका हा ग्रंथ सर्व हटयोगिक टेक्स्टचा सारभूत आहे. म्हणजे हटप्रदीपिका या ग्रंथामध्ये जे तत्वज्ञान आलेलं आहे, हटयुगिक ग्रंथामध्ये जे तत्वज्ञान आलेलं आहे त्या सर्व नाथ संप्रदायिक ग्रंथ. आज मी माझं पीएचडीचा विषय सांगून देतो. मी जे पीएचडी माझं सबमिट केलं त्या पीएचडीचा विषय होता नाथ संप्रदायिक ग्रंथांमधील कुंडलिनी तत्वज्ञानावर विवेचन करणे. मग त्यासाठी विचार करा की मी नाथ संप्रदायाचे किती ग्रंथांचं अध्ययन केलं असेल. गोरक्ष शतक पासून गोरक्ष संहिता, शिवसंहिता, सिद्ध सिद्धांत पद्धती, अमनस्क म्हणजे गोरक्षनाथांचे, मच्छिंद्रनाथांचे अनेक ग्रंथ मी वाचन केले कुंडलींच्या तत्वज्ञानासाठी. आणि जे म्हटलं जातं, जे ऍक्च्युअल फॅक्ट आहे की नाथ संप्रदायाचा किंवा हटयोगिक टेक्स्टचा किंवा हट परंपरेचा जो सारभूत मानलेला जाणारा ग्रंथ आहे तो हटयोगच आहे. या हटयोगामध्ये आलेलं एकूण एक तत्वज्ञान तुम्हाला या सगळ्या ग्रंथांचा सार सापडेल किंवा या सगळ्या ग्रंथांमध्ये सापडेल. थोड्या बहुत श्लोक बदल असतील, थोडे बहुत शब्द बदल असतील, पण त्याचा अर्थ, त्याचं विश्लेषण किंवा त्याच्या पद्धतीने जे ज्ञान येणाऱ्या पिढीला द्यायचं आहे या सगळ्या नाथांना ते एकच सापडणार आहे. म्हणून हटप्रदीपिका या ग्रंथाचं अध्ययन केलं तर असा विश्वास ठेवा की तुम्ही हटप्रदीपिके या ग्रंथाच्या अध्ययनामध्ये नाथांचं किंवा हटयोगाचं तत्वज्ञान समजून घेऊ शकताय. म्हणून इतक्या सगळ्या ग्रंथांचं अध्ययन करण्यापेक्षा एक ग्रंथ असा आत्मसात केला पाहिजे की तो ग्रंथ आत्मसात केल्यावरती सगळ्या तत्वज्ञानाचा किंवा सगळ्या योगाचा बेस असणार आहे. हटप्रदीपिकेत एक श्लोक आहे सुरुवातीलाच, ज्यामध्ये स्वामी स्वाताराम म्हणतात की ज्या पद्धतीने जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी मेरू पर्वताचा आधार तो कच्छप होता, कासव होता, त्या कासवामुळेच मेरू पर्वत आणि तो घुसळला गेला आणि समुद्र मंथन शक्य झालं. त्याप्रमाणे या विश्वात जितकाही योग आहे, मग ते हटयोग असू दे, लय योग असू दे, नाद योग असू दे, भक्तियोग असू दे, कर्मयोग असू दे, सगळ्या योगांचा जो आधार आहे तो हटयोग आहे. आणि तुम्हाला पण ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या हटयोगिक क्रिया करतात तर हेच लक्षात येतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी पण अर्जुनाला हटयोगाच्या कन्सेप्ट समजून सांगितलेले आहे. आणि त्यात ते म्हणतात तस्मात योगी भव अर्जुना. म्हणजे हटयोगाचं प्रमाण आपल्याला ना की वेद
किंवा उपनिषदांमध्ये आज उपनिषदांचा पण विचार केला तर जे अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे उपनिषद आहे, ऐतरेय तैतरीय छांदोग्य मांडोक्य मंडूक्य बृहदारण्य ईशावास्य, या सगळ्या उपनिषदांमध्ये जो काही योगाचा सारभूत आलेला आहे तो हठयोगाशी संबंधित आहे. त्यानंतर नाद म्हणजे योगिक उपनिषद आहे, कुंडली उपनिषद, नाद ब्रह्म उपनिषद, या योगिक उपनिषदांचा सार सुद्धा हठयोगच सांगितलेला आहे. आणि या सर्व ग्रंथांमध्ये हठयोगाचंच तत्वज्ञान आलेलं आहे. म्हणून मी नेहमी जो शब्द वापरतो तो पुन्हा तुमच्यासाठी वापरणार आहे की या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करण्यापेक्षा, या सगळ्या ग्रंथांना वाचण्यापेक्षा एक ग्रंथ जो सारभूत आहे, की जो प्रमाण आहे आणि जो सगळ्या तत्वाचं, सगळ्या ग्रंथाचं ज्ञान तुम्हाला एका छताखाली प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे तो म्हणजे हठप्रदीपिका आहे. म्हणून आणि सर्व योगाचा आधार हठयोग सांगितलेला आहे. म्हणून हठयोगाचं तत्वज्ञान अशा पद्धतीने आत्मसात करायचं आहे की जे तुमच्या जीवनाचा बेस असला पाहिजे. आणि तुम्हाला हा बेस जर तुमचा पक्का झाला तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे प्रश्न येऊ दे, कुठल्याही पद्धतीचा विचारला जाऊ दे, तुम्ही हठयोगाप्रमाणे त्याचे उत्तर दिलं तर ते बरोबरच निघणार आहे. म्हणून स्वामी सातवाराम यांनी 14व्या शतकात जो हठप्रदीपिका लिहिला आहे तो आज YCB पासून, छोट्या छोट्या डिप्लोमा पासून तर PhD पर्यंत पूर्णच्या पूर्ण ग्रंथ अध्ययन करण्यासाठी सिलेबस मध्ये आहे. इतका प्रमाणीभूत हा ग्रंथ मानला गेलेला आहे. म्हणून या ग्रंथाचं श्लोक टू श्लोक अध्ययन करणं फार महत्वाचं आहे. संक्षिप्त परिचय जर द्यायचा म्हटला तर हठप्रदीपिका या ग्रंथाची 14व्या शतकात निर्मिती झाली. स्वामी सत्वाराम नावाचे सिद्ध ऋषी, हठयोगिक ऋषी 14व्या शतकात होऊन गेले आणि हठप्रदीपिकेच्या सुरुवातीच्या ग्रंथात त्यांनी आदिनाथांना प्रणाम केलेला आहे. आदिनाथांनंतर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचा उल्लेख करत गुरु शिष्य परंपरेने हे ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचलं आहे आणि इथून मी हे ज्ञान हठप्रदीपिका या ग्रंथाच्या माध्यमातून प्रवाहित करतोय असा ते उल्लेख करतात. आणि पुढे आपले गुरु म्हणजे गोरक्षनाथांना नमन करून पुढे ग्रंथाचं लिखाण सुरू करतात. त्यामुळे लक्षात येतं की स्वामी सातवाराम यांचे गुरु गोरक्षनाथ होते. गोरक्षनाथांपासून प्राप्त झालेलं हे ज्ञान त्यांनी हठप्रदीपिकेच्या माध्यमातून लिहिलं. अजून थोडं 2-4 श्लोक, पहिल्या अध्यायाचे 2-4 श्लोक पुढे आले तर असं लक्षात येतं की सातवारामांनी काही नाथ सांप्रदायिक ऋषींची नावं दिलेली आहेत, वेगवेगळ्या नाथांची नावं दिली आहेत. जर ते श्लोक वाचले तर काही 15-20 नाथ असतील. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये ते लिहितात की हे जे वरचे सांगितलेले सगळे नाथ आहेत यांनी हठयोगाच्या माध्यमातून हे सूक्ष्मात विलीन झाले. आता सूक्ष्मात विलीन होणे आणि सूक्ष्मातून पुन्हा स्थूलात प्रकट होणे हे केवळ नाथ सांप्रदायिक लोकांनाच जमतं किंवा नाथ संप्रदायाच्या ऋषींना त्या सिद्धी प्राप्त होत्या. आणि याचं उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी घेतलेली संजीवन समाधी. आपल्या सर्वांना माहिती असेल की संत ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात जी संजीवन समाधी घेतली, त्या समाधी घेत असताना ते सदेह त्या गुफेमध्ये गेले किंवा त्या समाधीच्या स्थानी गेले आणि आपल्या शरीराचे एक एक तत्व ते विलीन करत गेले. पंचतत्वात स्वतःच्या पंचतत्वाने निर्मित झालेल्या शरीराला त्यांनी विलीन केलं. मग विलीन करण्याचा क्रम काय असेल? तर विलीन करण्याचा क्रम स्थूलातून सूक्ष्माकडे होता. म्हणजे पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व. आकाश म्हणजे शून्य. आणि सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे हे सांगताना सांख्ययोग सुद्धा आपल्याला सांगतं या सृष्टीची निर्मिती सूक्ष्मातून स्थूलाकडे झालेली आहे. प्रकृती, महत, बुद्धी, अहंकार, मन, मनापासून पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, तन्मात्रा आणि मग पंचमहाभूत, त्या तन्मात्रांपासून पंचमहाभूत. म्हणजे सृष्टीचा क्रम सुद्धा सूक्ष्मातून स्थूलाकडे आहे. तर विलीन करत असताना स्थूलातून सूक्ष्माकडे हे तत्वज्ञान सुद्धा हठयोग शिकवतं. हठप्रदीपिकेमध्ये त्याचे खूप सारे संदर्भ आलेले आहेत. म्हणून हा अत्यंत गूढ, तितका सोपा आणि अनेक पैलूंवर मार्गदर्शन करणारा ग्रंथ स्वामी सातवारामांनी आपल्यासाठी दिला आहे. आपलं नशीब चांगलं की आपण योगी झालो, योगाचं अध्ययन करणारे झालो आणि सर्वांग सुंदर असा ग्रंथ आपल्या नशिबात आला. म्हणून मानवीय जीवनात प्रखर मूल्यांचा अंतर्भाव करणारा, त्यातल्या त्यात मानवीय मूल्यांपेक्षा म्हणण्यापेक्षा योग्यांसाठीचा मार्गदर्शन करणारा हा अतिउत्तम ग्रंथ मानला गेलेला आहे. 4थ्या अध्यायामध्ये स्वामी सातवाराम असं म्हणतात
की महादेवांनी मोक्ष प्राप्तीचे 1.25 कोटी उपाय सांगितले. या 1.25 कोटी उपायांपैकी सर्वश्रेष्ठ उपाय जो नाद योग सांगितला, तो नाद योगाचं तत्वज्ञान सुद्धा हठप्रदीपिकेच्या 4थ्या अध्यायात नादानुसंधान या रूपाने दिलेलं आहे. नादाच्या वेगवेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत आणि ह्या मोक्षासाठीचा सर्वोत्तम मार्ग सांगितलेला आहे. जो फक्त हठयोगाला समजून घेतो, जो हठयोगाला जाणून घेतो, त्यानुसार फक्त साधना करतो, आसन प्राणायाम जेही त्या पद्धतीने दिलेले असतील त्यानुसार करतो आणि सप्रमाण आणि टाइम लावून सांगितलेलं आहे की जसं नाडी शुद्धी प्राणायाम सांगताना कशा पद्धतीने करावं सांगितलेलं आहे, दिवसातून किती आवर्तन करावे सांगितलेले आहेत आणि शेवटी ते म्हणतात की सातत्याने मनुष्य जर 3 महिने 3.5 महिने जर याप्रमाणे नाडी शोधन प्राणायाम करत राहिला तर 3 महिन्यामध्ये त्याच्या नाड्या शुद्ध होतील. नाद योग कसा सिद्ध होतो, कोणत्या प्रकारे साधना करावी लागते, या सगळ्याचं ज्ञान या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. म्हणून हा अतिशय सुंदर हठयोगाचं तत्वज्ञान सहज सोपा समजण्यासाठी पण अत्यंत गूढ असा ग्रंथ स्वात्मारामांनी आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला पातंजली योग सूत्रात माहिती की पतंजली योग सूत्रात अष्टांग योग आहे, गिरंड संहितेत सप्तांग योग आहे. तसं हठप्रदीपिकेचा जर विचार केला तर हठप्रदीपिकेमध्ये चतुरंग योगाची चर्चा केलेली आहे. योगाच्या 4 अंगांचं वर्णन केलेलं आहे आणि या 4 अंगांमध्ये आसन, प्राणायाम, मुद्रा आणि नादानुसंधान. 5वं एक विशेष अंग यावर पण चर्चा केलेली आहे, ते म्हणजे योगी उपचार त्याला म्हणू शकतो आपण. आणि ते 25 श्लोक आहेत 5व्या अध्यायाचे, पण त्या 25 श्लोकातून स्वामी सात्वरामांनी या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे की ज्या वेळेस मनुष्य साधना करतो पण ती साधना करत असताना चुकीची साधना त्याच्याकडनं होते. मग चुकीची साधना झाली असता वायू जर निरुद्ध झाला, वायू जर चुकीच्या ठिकाणी प्रवाहित झाला, वात स्थान सोडून तो पित्त आणि कफदोषामध्ये प्रवेश झाला तर त्या ठिकाणी तो दोष उत्पन्न करतो. त्या दोषांचं निवारण कसं करायचं, वात पित्त कफ या पासून उत्पन्न होणाऱ्या रोगांवर कशी मात करायची, तेही प्राणाच्या माध्यमातून, श्वासाच्या माध्यमातून. तर त्या 25 श्लोकांमध्ये 5व्या अध्यायामध्ये त्यांनी या वात पित्त आणि कफद्वारे होणारे जे विकार आहेत किंवा चुकीच्या साधनेतून उत्पन्न होणारे जे विकार आहेत यावर मार्ग दाखवलेला आहे. मग यामध्ये जे चतुरंग अंग सांगितले आहेत त्यात आसन, प्राणायाम, मुद्रा आणि नादानुसंधान ही 4 अंग येतात. त्याचं विस्तृत विवेचन आपण आता पुढे करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आता एकंदरीत ही जी मी प्रस्तावना केली त्यावरून लक्षात आलं असेल की स्वामी स्वात्माराम हे हठप्रदीपिका ग्रंथाचे रचयिते आहेत. तसं हठावरून खूप सारी नाव आहेत. हठरत्नावली हा ग्रंथ पण आहे, हठकौमुदी नावाचा ग्रंथ पण आहे. हे सगळे नाथांचे ग्रंथ आहेत. हठकौमुदी, हठरत्नावली, हठप्रदीपिका, गोरक्ष शतक, गोरक्ष पद्धती, सिद्ध सिद्धांत पद्धती, या सगळ्यांमध्ये हठयोगाचं तत्वज्ञान आहे. ग्रंथाचं नाव भलेही वेगळं आहे पण या सगळ्यांमध्ये हठयोगाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात हठयोगाचं तत्वज्ञान आहे. गेरंड संहितेचा पूर्ण ग्रंथ हठयोगाच्या तत्वज्ञानावर अवलंबून आहे. जरी त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नसलं की हठयोगी ग्रंथ आहे म्हणून, तरी त्याचं तत्वज्ञान त्यात दिलेल्या ज्या काही साधना पद्धती आहे या हठयोगाच्या पद्धती आहेत. ठीक आहे. प्रथम उपदेश जो सांगितलेला आहे स्वात्मारामांनी ते आसन सांगितलंय, पण केवळ आसन म्हणून चर्चा नाही केली. तर सुरुवातीला जो नवीन साधक आहे की नुकतीच साधना करायला सुरुवात केली त्यासाठी काही मार्गदर्शक तत्व सांगितले आहेत. जशी साधनेसाठी उपयुक्त स्थान, कुठे साधना करावी, स्थान कसं निवडावं, स्थान निवडल्यानंतर त्या ठिकाणी कुटी कशी बांधावी, कुटीची रचना कशी असली पाहिजे, कुटी किती मोठी पाहिजे, यावर विस्तृत विवेचन केलेलं आहे. मग साधनेसाठी उपयुक्त स्थान निवडल्यानंतर साधना सुरू करण्यापूर्वी काही साधक बाधक तत्वांची ते चर्चा करतात की काही साधक तत्व आहेत, काही बाधक तत्व आहेत. साधनेमध्ये बाधा उत्पन्न करणारे किंवा साधनेपासून डिटॅच करणाऱ्या ज्या तत्व आहेत त्यांना बाधक तत्व म्हटलेलं आहे आणि साधनेमध्ये साह्यभूत ठरणाऱ्या तत्वांना साधक तत्व म्हटलेलं आहे. असं उपयुक्त स्थान, साधक बाधक तत्व आणि त्यानंतर यम नियमांचं वर्णन येतं. बऱ्याच हठयोगी ग्रंथांमध्ये, बऱ्याच हठप्रदीपिका ग्रंथामध्ये म्हणा, जे अनेक लेखकांनी आतापर्यंत हठप्रदीपिकेवर संशोधन केली आहेत, हठप्रदीपिका ग्रंथ लिहून काढलाय, त्यात खूप मोठी मोठी नाव आहेत. माझं पण हठप्रदीपिका नावाचं पुस्तक आहे. तुम्हाला
या ग्रंथांचं जर तुम्ही विवेचन केलं तर काही ग्रंथांमध्ये यम नियम लिहिलेले आहेत, काही ग्रंथांमध्ये यम नियम दिलेले नाहीयेत. जसं कैवल्य धामचं तुम्ही जर हटप्रदीपिका पुस्तक बघितलं तर कैवल्य धामच्या हटप्रदीपिकेमध्ये यम नियमांची चर्चा नाही केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की जे हटप्रदीपिका या ग्रंथाचे मॅनेस्क्रिप्ट सापडले, काही मॅनेस्क्रिप्ट मध्ये यम नियमांचे श्लोक गायब आहेत, काहींमध्ये उपलब्ध आहेत. आणि सारासर जर विचार केला, हटप्रदीपिकेच्या काही इतर श्लोकांचा जर संदर्भ घेतला तर असं लक्षात येतं की हटप्रदीपिका या ग्रंथामध्ये 10 यम आणि 10 नियम सांगितलेले आहेत. केवळ 10 यम 10 नियमचा जो श्लोक आहे तो तुम्ही गाळला जरी काढून जरी टाकला तरी पुढच्या काही श्लोकांवरून त्याचे रेफरन्सेस मिळतात की या ग्रंथामध्ये यम नियम होते आणि ते असले पाहिजे असे साक्ष असा पुरावा अनेक मॅनेस्क्रिप्ट मध्ये प्राप्त झाला असल्यामुळे आपण मी जो पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये यम नियमांची चर्चा केलेली आहे. 10 यम 10 नियम सांगितलेले. त्यानंतर 15 आसनांचं वर्णन केलेलं आहे आणि सुरुवातीला स्वामी सत्वराम म्हणतात की 84 लक्ष योन्या 84 आसन महत्वाचे आहेत की जे 84 लक्ष आसनांचं सारभूत आहे, प्रमाण आहे. पण या 84 आसनामध्ये सुद्धा मी 15 आसनांचं वर्णन करतो. या 15 आसनांची साधना केली असता 84 लक्ष आसनांच्या अनुभूती किंवा त्या त्या प्रकारचे फळ साधकाला प्राप्त होतात, म्हणून हे 15 आसनं फार महत्वाची मानली आहे. त्याच्याही पुढे जातात, या 15 पैकी सुद्धा 4 आसनं ते प्रमुख मानतात, 4 आसनं ते महत्वाचे मानतात. सिद्धासन, भद्रासन, पद्मासन आणि सिंहासन. हे 4 आसनं सर्व आसनांचा सार आणि त्या सर्व आसनांपैकी जे सर्वात श्रेष्ठ आसन सांगितलेलं आहे ते सर्वश्रेष्ठ आसन म्हणजे सिद्धासन मानलंय. त्याचं तत्वज्ञान सांगताना स्वामी सत्वराम म्हणतात की नावातच सिद्धी आहे. सिद्धासनाच्या कृतीमध्ये किंवा सिद्धासनामध्ये बसून जी कृती तुम्ही करणार किंवा जी साधना करणार ती तत्काल सिद्ध होते, म्हणून या आसनाचं नाव सिद्धासन मानलं आहे. आणि सिद्धासन हे सर्व आसनांचा राजा मानलेला आहे. सर्वात श्रेष्ठ आसन सिद्धासन या पद्धतीचं तत्वज्ञान सत्वरामांनी हटप्रदीपिका ग्रंथात दिलंय. मग 15 आसनांनंतर आहाराची चर्चा केलेली आहे आणि आहारामध्ये मिताहार, पथ्य आणि अपथ्य आणि तेही फक्त योग्यांसाठीचे आहार. आपण जर ते आहारामध्ये काय पथ्य आहे आणि काय अपथ्य आहे हे जर वाचले तर लक्षात येईल की सॉरी हा जो आहार सांगितलेला आहे हा केवळ योग्यांसाठीचा आहार सांगितलेला आहे, म्हणजे कॉमन पीपल साठी नाहीये. जो साधक योग साधना सुरू करतो आहे, जो योगामध्ये येऊन प्राणायामाची साधना करणार आहे, तर प्राणायामाच्या पूर्वी आहार महत्वाचा मानलेला आहे, म्हणून आहाराची चर्चा केली आहे. तुम्ही घेरंड संहिता हा ग्रंथ जरी वाचला तर घेरंड संहितेमध्ये सुद्धा प्राणायाम करण्यापूर्वी आहार संयमित करावा किंवा मिताहाराची कन्सेप्ट मांडलेली आहे. पुन्हा सगळ्या ग्रंथांचा सार सांगतो मी तुम्हाला. जर प्राणायाम करायचे, प्राणायाम इतके महत्वाचे मानलेत, आसनांपेक्षा जास्ती महत्व प्राणायामाला दिलंय. आणि जर साधकाला उत्तम प्राणायाम करायचे आहेत आणि त्या प्राणायामातून स्वतःला कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न न होता फक्त लाभ आणि फायदेच मिळवून घ्यायचे असतील तर प्राणायाम सुरू करण्याच्या पूर्वी मिताहार, नाडी शुद्धी आणि शुद्धी क्रिया या 3 गोष्टींचं महत्व मानलंय. जो साधक स्वामी सत्वारामांच्या व्यतिरिक्त घेरंड संहितेमध्ये तर असं म्हटलेलं आहे की ज्याला साधना सुरू करायची आहे त्याने शुद्धिक्रिया केल्याच पाहिजे. शुद्धिक्रिया कंपल्सरी सांगितल्यात घेरंड संहितेमध्ये. हटप्रदीपिकेमध्ये तरी शुद्धिक्रिया सांगताना ज्याला कफदोष आहे आणि जो स्थूल आहे अशा लोकांनी शुद्धिक्रिया करून घ्यावी मानलंय आणि प्राणायाम करण्यापूर्वी शुद्धिक्रिया करावी असं मानलंय. त्याचं तत्व, त्याचं कारण की प्राणायामामध्ये जो आपला प्राणवायू जे पंचप्राण सांगितले हे पंचप्राण स्थिर होतात, पंचप्राण एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन 72,000 नाड्यांमधून प्रवास करून सुषुम्ना नाडीत प्रवास करतात. सुषुम्ना नाडीत प्रवाहित झालेला प्राण हा कुंडलिनीकडे जातो, मूलाधाराकडे जातो पश्चिम मार्गाने आणि कुंडलिनी जागृत करतो. म्हणून प्राणायाम सिद्ध करायचे असतील तर मिताहार, नाडी शुद्धी आणि शुद्धी क्रिया 3 गोष्टी महत्वाच्या मानलेल्या आहेत. ते पुढच्या
उपदेशामध्ये येईलच. तर पहिला जर उपदेश आपण बघितला तर गुरुप्रणाम, गुरूंचं महत्व, नाथ संप्रदायाचं महत्व, साधनेसाठी उपयुक्त स्थान, साधक बाधक तत्व, यम नियमांचं अध्ययन, आसनांचं वर्णन आणि नंतर मिताहाराची कन्सेप्ट पहिल्या अध्यायात दिलेली आहे. दुसरा उपदेश दुसरा उपदेश आहे प्राणायाम. प्राणायामाच्या सुरुवातीलाच आता आहाराची कन्सेप्ट पहिल्या अध्यायात होऊन गेली आसनांनंतर. त्यामुळे या ठिकाणी प्राणायामाच्या सुरुवातीला षटकर्म सांगितलेले आहेत. या षटकर्मांमध्ये धौतीर बस्ती नेती त्राटक नवलिकम कपालभाती षटकर्मानी प्रचारते असा एक श्लोक आहे. हे 6 प्रकारच्या शुद्धी क्रिया करून मग नाडी शोधन प्राणायाम करतच ज्यावेळेस मनुष्य अंतर्बाह्य शुद्ध होतो, नाडी शुद्धी प्राणायाम करून 72,000 नाड्या शुद्ध करून घेतो, त्यावेळेस मनुष्याच्या 72,000 नाड्यांमध्ये प्राणप्रवाह करण्यासाठी किंवा प्राणायाम सिद्ध होण्यासाठी मग अष्टकुंभक सांगितलेले आहेत. सूर्यवेदन मुज्जाई शीतकारी शीतली त्रिका भ्रामरी मूर्छा प्लाविनी इत्यष्टकुंभक असा श्लोक पुढे दिलेला आहे. म्हणजे सूर्यवेदी, उज्जाई, शीतकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी. प्लाविनी प्राणायाम तर अत्यंत सुंदर आहे. त्याची करण्याची पद्धतही छान आहे, उपयुक्त आहे. आणि प्लाविनी प्राणायामाचे तर फायदे असे सांगितले आहेत की जसं कमलपत्रवत म्हणजे कमळाचं पान पाण्यावरती तरंगतं, तसं मनुष्य प्लाविनी प्राणायाम सिद्ध झाला असता पाण्यावर तरंगतो, तो कधी डुबू शकत नाही. या प्राणायामाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. तर हे वास्तविक आपण या सगळ्या ग्रंथाचं सार पाहतोय, परिचय पाहतोय. एक एक सूत्राचं अध्ययन करायचं असेल तर उद्यापासून आपलं सेशन स्टार्ट होणार आहे एक एक सूत्राचे. पण आपण एक जस्ट त्याचा परिचय पाहतोय की ग्रंथात काय दिलेलं आहे, ऍक्च्युली आपल्याला नेमकं शिकायचं काय आहे किंवा या ग्रंथाकडे बघण्याची दृष्टी काय असली पाहिजे. तर मी तुम्हाला या ग्रंथाकडे बघण्याची ती दृष्टी प्रदान करतोय की तुम्हाला एक्झॅक्टली काय अध्ययन करायचंय, काय वाचायचंय, काय समजून घ्यायचंय. ठीक आहे. यानंतर आहे तिसरा उपदेश. असं म्हटलं जातं की आसनांपेक्षा श्रेष्ठ प्राणायाम आहेत आणि प्राणायामापेक्षा श्रेष्ठ मुद्रा आहेत, कारण या सर्वच्या सर्व मुद्रा मनुष्याच्या कुंडलिनी जागृतीसाठीच्या आहेत. आणि विश्वास ठेवा की पूर्ण हटप्रदीपिका ग्रंथामध्ये सगळा जो जोर आहे किंवा सगळ्या गोष्टीतून कुंडलिनी कशा प्रकारे जागृत होते त्यावर सांगितलंय. म्हणजे इव्हन पहिल्या अध्यायामध्ये सिद्धासन सांगताना सिद्धासनाच्या साधनेतून कुंडलिनी जागृत होते हे सांगितलंय. प्राणायामाच्या माध्यमातून कुंडलिनी जागृत होते, मुद्रांच्या माध्यमातून कुंडली. प्राणायामाचा विचार केला तर सूर्यविधी आहे, भस्त्रिका आहे. सूर्यविधी आणि भस्त्रिकेचे कॉम्बिनेशन केले म्हणजे शक्तिशालिनी मुद्रा होते. सूर्यवेदी भस्त्रिका, सूर्यवेदी भस्त्रिका 1.5 तास सातत्याने सूर्यवेदी भस्त्रिका तुम्ही करा, कुंडलिनी जागृत व्हायला सुरुवात होते. साधकाच्या शरीरामध्ये एक गरमी, एक उष्णता निर्माण व्हायला सुरुवात होते आणि या उष्णतेमुळे बेचैन होत कुंडलिनी जागृत होते. म्हणून मुद्रांचं अध्ययन खूप महत्वाचं मानलं आहे हटप्रदीपिका ग्रंथात. तुम्ही केवळ बरं ह्या मुद्रांपैकी सगळ्यात श्रेष्ठ मुद्रा खेचरीला मानलंय. म्हणजे एक एक मुद्रा इतकी प्रभावी आहे की मी स्वतः अनुभव घेतो. तुम्हाला सांगतो महामुद्रा. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना महामुद्रेचा एक्झाम्पल देतो. जे माझे जे स्टुडंट असतील आता या उपस्थित त्यांना सगळ्यांना पटकन आठवेल. महामुद्राने फक्त 3च आवर्तनामध्ये अनेकदा माझ्या स्पाईन मध्ये कंपन, व्हायब्रेशन्स आणि वीज चमकते त्याप्रमाणे होतं किंवा झालेलं आहे. इतकी जबरदस्त एनर्जी, इतकी जबरदस्त ऊर्जा उत्पन्न होते. आणि मी ज्यावेळेस महामुद्रा करतो स्वतः आणि मी शिकवली सुद्धा, माझ्यासमोर साधक असेल मी महामुद्रा शिकवतो. पण महामुद्रा करत असताना आसन सदृश्य आहे, जानु शिरासनाच्या स्थितीमध्ये जातो. पण अंतकुंभक केल्यानंतर मूल, जालंधर, उडियान 3 बंद लागतात, खेचरी लागते, शांभवी लागते आणि नैसर्गिकरित्या पोटावर दाब पण निर्माण होतोय कारण जानुशिरासनामध्ये आहोत. एक पाय डाव्या पाय, जो एक पाय आहे डावा म्हणा किंवा उजवा पाय, तो मूलाधाराच्या ठिकाणी शिवणी नाडीला अशा पद्धतीने स्पर्श करतोय, अशा पद्धतीने दाब देतोय की जेणेकरून कुंडलिनी जागृत झाली पाहिजे.
म्हणजे एक पाय तुमच्या मूलाधाराला कुंडलिनीच्या स्थानी, एक पाय सरळ, त्या पायाचा तुम्ही अंगठा धरला आहे, पूर्ण चेस्ट तुम्ही गुडघ्याला लावलेली आहे. अंतरकुंभक आहे. अंतरकुंभक असलं म्हणजे नैसर्गिकरित्या पोट बाहेर येणार. श्वास आत घेतल्यावर पोट बाहेर येतं. पोट बाहेर आल्यानंतर तुम्ही उडियान बंद लावताय. मूल जालंधर आणि उडियान. उडियान बंद लावल्यानंतर जितकं पोट तुमच्या आत जात आहे त्यापेक्षा काही पटीने पुढे ज्यावेळेस तुम्ही वागतात आणि मांडी तुमच्या पोटाला लागते तर पोट अजून आतमध्ये दबलं जातं. या कृतीमुळे तुम्ही श्वास आतमध्ये घेतला आहात. श्वास आतमध्ये घेतल्यामुळे तुमचा जो नैसर्गिक वायू आहे तो कुठे तर विस्थापित होणार, कारण की पोट फुगलंय आणि पोट फुगल्यावर तुम्ही परत त्याला दाब पण देतायत. वरून जालंधर बंद बांधलाय त्यामुळे तो श्वास बाहेर जात नाहीये. खालून मूल बंद आहे. मग अशा वेळेस हा जो प्राण आहे हा 72,000 नाड्यांमध्ये विजेसारखा प्रसारित होतो. जशी वीज सळसळ पूर्ण नसानसांमध्ये फिरते ना, तसा हा प्राण विजेसारखा या नसांमध्ये, नाड्यांमध्ये पसरतो आणि नाड्यांचा मळ दूर होतो. कुंडलिनी सुषुम्नेमध्ये प्रवाहित होतो प्राण, आणि सुषुम्नेत प्राण प्रवाह झाला म्हणजे कुंडलिनी जागृत करतो. इतकं महत्वाचं मुद्रा. बरं, मी एकच मुद्रेबद्दल सांगतोय, महामुद्रा. अजून तर महाबंद, खेचरी, शांभवी, मूलबंद, विपरीत करणी, वज्रोली, शक्तिशालिनी, शांभवी मुद्रा पण आहे. पण शांभवी मुद्रेचं तत्वज्ञान मुद्रांच्या प्रकरणात नाही दिलंय. याच्या पुढचा जो प्रकार तत्व हे आहे, उपदेश नादानुसंधानाचा, त्यामध्ये शांभवीचं तत्वज्ञान दिलेलं आहे. विचार करा की हा मुद्रा किती श्रेष्ठ आहे. एक ती खेचरी मुद्रा सिद्ध करण्यासाठी किंवा खेचरी मुद्रा सांगण्यासाठी जवळपास 30 ते 35 श्लोक घेतलेत. खेचरी काय आहे? खेचरी सिद्ध झाल्याने साधक कसा अमृताचा पान करतो, त्या अमृताची चर्चा आहे. अमृत रक्षणाची चर्चा आहे. वज्रोलीचा अजून एक वेगळा प्रकार आहे. वज्रोली मुद्रा करण्यासाठी मनुष्य एकटा करूच शकत नाही. त्यासाठी त्याची जी जोडीदार आहे, साधक आणि साध्वी, दोन्ही लागतात वज्रोली मुद्रा करण्यासाठी. अशा पद्धतीने या सुंदर मुद्रांचं वर्णन हठप्रदीपिकेमध्ये 3ऱ्या उपदेशामध्ये केलेलं आहे. आणि विश्वास ठेवा की एक एक मुद्रा इतकी सुंदर, एक एक मुद्रेचं तत्वज्ञान इतकं सुंदर पद्धतीने मांडलंय, आणि त्याचा सारभूत म्हणजे कुंडलिनी जागृत करणे, कुंडलिनीचं म्हणजे शक्तीचं शिवाशी मिलन करणे, हेच उद्देश मानलाय या मुद्रांचा. आणि या प्रकरणामध्ये कुंडलिनीवरती चर्चा करताना कुंडलिनीचं स्थान सांगितलंय. कुंडलिनी कशी आहे, कुंडलिनीचं स्थान कसं आहे, कुंडलिनी कशी सुखपूर्वक निद्रिस्त आहे, ती कशी जागृत होते, कोणत्या ठिकाणी कुंडलिनी आहे ते सांगितलंय. की गुदद्वाराच्या वर एक वीट आणि 4 बोटे रुंद असं जे स्थान आहे, जे अगदी कापसासारखं मऊ सफेद वस्त्रात गुंढाळल्याप्रमाणे इतकं उबदार आणि इतकं छान मऊ जागा आहे की तिथे आपली कुंडली एकदम आलस्यात आणि निद्रिस्त पडू नये. जसं आपण हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान उबदार, छान गादी आहे, उबदार अंगावर आहे आणि उठण्याची इच्छा होत नाही. बिलकुल तीच फिलिंग त्या कुंडलींना असते. तिला उठण्याची इच्छाच होत नाही, ती निद्रिस्त असते. पण साधनेची तप्तता, साधनेची उष्णता ज्यावेळेस तिला मिळते, साधना तिला मिळते, त्यावेळेस ती जागृत होते. आणि जागृत झाल्यावरती मग तिचं एकच ध्येय राहतं, ते म्हणजे शिवाशी मिलन. आणि ते कसं होतं हे प्राणायामाच्या प्रकरणात पण सांगितलंय. प्राणायामाच्या प्रकरणामध्ये महाखग नावाची एक कन्सेप्ट दिलेली आहे. तुमच्यापैकी जे विद्यार्थी माझ्याकडे ग्रंथ शिकलेत त्यांना मी प्रत्येक वेळेस महाखग ही कन्सेप्ट समजून सांगतो की महाखग काय आहे, समजून घ्या. प्राण, अपान, समान, व्यान, उदान, 5ही प्राण एकत्रित येतात. 5 प्राणांची शक्ती एकत्रित येते. आणि 5 प्राणांची शक्ती एकत्रित आल्यावरती तुमच्या शरीरामध्ये कशा पद्धतीने ऊर्ध्वगमन करते कुंडलिनीचं, हे शिकणं किंवा हे समजून घेणं एकदम अद्भुत आहे. म्हणून माखक कन्सेप्ट समजून घ्या, नेहमी समजून घ्या. आणि माखक कन्सेप्ट समजल्यावरती तिची साधना पण इतकी सोपी की त्याची तुम्ही डेली करत पण असाल, पण तुम्हाला ते माहित नाही की एक्झॅक्टली काय होतं आणि कसं होतं, किंवा अजून काय केलं पाहिजे की महाखग निर्माण होऊन आपल्या 72,000 नाड्यांमध्ये प्रवाहित होईल.
तर महाखत कन्सेप्ट प्राणायामात आणि पुढे मग मुद्रांच्या अध्ययनाने मुद्रांच्या माध्यमातून कुंडलिनी जागृती यावर चर्चा केलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा उपदेश आहे नादानुसंधान. आता अनेक ग्रंथांमध्ये धारणा, ध्यान आणि समाधी सांगितलंय. पातंजल योग सूत्राचा विचार केला तर पातंजल योग सूत्रामध्ये सुद्धा अष्टांग योगामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी म्हणजे अंतरंग योग सांगितलाय. त्यालाच पुढे संयमाचं स्वरूप प्रदान केलंय की संयम, धारणा, ध्यान आणि समाधी एका ठिकाणी केलं म्हणजे संयम प्राप्त होतं, संयम केलं जातं आणि संयम एखाद्या ठिकाणी केलं तर त्यातून विभूती प्राप्त होतात, म्हणून विभूती, त्या पादाचं नाव विभूती पाद आहे. मग असं काय गोष्ट आहे की स्वात्मारामांनी हठप्रदीपिका ग्रंथामध्ये ध्यान सांगितलंच नाही? तर विश्वास ठेवा, नादानुसंधानची कन्सेप्ट आणि ध्यान जर बघितलं तर एकच भासतं, फक्त यामध्ये जी धारणा केली जाते ती नादावर केली जाते. नाद जो अंतर्निहित आहे आणि या अंतर्निहित नाद कसा उत्पन्न होतो हे भौतिक शास्त्राच्या दृष्टीने पण समजून सांगितलंय की नादाची उत्पत्ती कशी होते. आज सगळ्यांना माहिती आहे की दोन गोष्टींचा आघात झाल्यावरती नादाची उत्पत्ती होते, जसं टाळी वाजवणे है ना. या सृष्टीत उत्पन्न होणारा प्रत्येक नाद हा घर्षणाने उत्पन्न होतो. फक्त एक नाद असा आहे जो कुठल्याही घर्षणाशिवाय उत्पन्न होतो आणि तो नाद म्हणजे अनाहत नाद सांगितला आहे, ज्याला आपण ओंकार पण म्हणतो. हाच अनाहत नाद आपल्या शरीरातून सुद्धा उत्पन्न होतो, फक्त त्या आपले इंद्रिय जे आहेत ही इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे आपल्याला अंतर्निहित नाद ऐकू येत नाही, कारण इंद्रिय आपली सगळी बहिर्मुख आहे. डोळ्यांनी बघणे, कानाने ऐकणे, सगळं बाह्य विषयाकडे आपण वळलेलो आहोत. स्वतःला आतमध्ये बघण्याचा वेळच नाहीये की मी कोण आहे, स्वतः समजून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच केलेला नाहीये. पण नादानुसंधानाच्या या टेक्निक मध्ये स्वामी सातवाराम खेचरी मुद्रा आणि शांभवी मुद्रा एकत्र करण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की नादाची अनुभूती जर प्राप्त करायची असेल तर शांभवी आणि खेचरी एक साथ लावा. शांभवी आणि खेचरी एक साथ लावल्यामुळे कानामधून किनकिन नाद सुरू होतो. हा किनकिन नाद जो आहे ही प्रथम अवस्था मानलेली नादानुसंधानाची, त्याला आरंभ अवस्था आपण म्हणतो. आणि मग या आरंभ अवस्थेमध्ये येणाऱ्या किनकिन नादावर लक्ष केंद्रित केलं असता तो नाद त्याचं रूप बदलतो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे नाद यायला सुरुवात होते. जसं विजांचा कडकडाट, समुद्राचा आवाज, ढोल, नगाडे, घंटीचा आवाज, शंखाचा आवाज, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नाद वेगवेगळ्या अवस्थामध्ये येतात आणि शेवटी निष्पत्ती अवस्थेमध्ये साधकाला अत्यंत सुमधुर संगीताचा नाद येतो, जसं बासरीचा, वीणेचा. आणि निष्पत्ती अवस्था पार केली तर साधक मोक्ष प्राप्त करतो किंवा कैवल्य प्राप्त करतो किंवा समाधी प्राप्त करून घेतो. काही काही ग्रंथांमध्ये याला पर्यायीवाचे शब्द वेगवेगळे आहेत, समाधी, राजयोग, मोक्ष, निर्वाण, कैवल्य. काही म्हणा तुम्ही, कैवल्य म्हणा का निर्वाण म्हणा की राजयोग म्हणा की समाधी म्हणा. हठप्रतिपिकेमध्ये समाधीला राजयोग संबोधलंय. अजून एक कन्सेप्ट आहे, स्वामी सातवाराम म्हणतात की राजयोग हे साध्य आहे आणि हठयोग ही साधना आहे. म्हणजे हठयोगाच्या माध्यमातून राजयोग प्राप्त करायचा आहे. हठयोग सोपान आहे, सोपान म्हणजे शिडी. राजयोग प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे हठयोग आहे आणि हठयोगाच्या साधनेतूनच साधक राजयोग प्राप्त करतो, म्हणजे मोक्ष प्राप्त करतो, म्हणजे समाधी प्राप्त करतो. या नादानुसंधानाच्या प्रकरणामध्ये ज्या अवस्था दिलेल्या आहेत, आरंभ अवस्था, घट अवस्था, परिचय अवस्था, निष्पत्ती अवस्था, या 4 अवस्थांमध्ये साधकाला वेगवेगळ्या प्रकारच्या नादाची अनुभूती होते आणि या नादावर लक्ष केंद्रित करत करत तो जेव्हा साधक अंतर्मुखी होतो त्या साधकाला समाधी आणि राजयोगाची सुद्धा प्राप्ती होते. आणि याच नादयोगामध्ये सांगितलंय की लय किंवा नाद हा सर्वश्रेष्ठ उपाय मानलेला आहे मोक्ष प्राप्तीचा.
तर नादानुसंधानामध्ये निष्पत्ती अवस्था अवस्था सर्वश्रेष्ठ मानली आहे आणि 72,000 नाड्यांमध्ये सुषुम्ना नाडी सर्वश्रेष्ठ नाडी मानलेली आहे. ठीक आहे. शेवटचा जो अध्याय मी सांगितला होता, औषधी कथन म्हणा किंवा योगिक उपचार म्हणा, यामध्ये वात पित्त आणि कफ यांच्या स्थानांचे वर्णन केलेले आहे आणि त्यात म्हटलेलं आहे की वात असंतुलित झाला तर साधकाला 80 प्रकारचे रोग उत्पत्त होतात. पित्त असंतुलित झालं तर 40 प्रकारचे रोग उत्पन्न होतात आणि कफ असंतुलित झाला तर 20 प्रकारचे रोगाची उत्पत्ती होते. म्हणून शरीरातील हे जे 3 दोष आहेत, वात पित्त कफ, यांना समान अवस्थेमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातल्या त्यात चुकीची साधना करून, चुकीचा प्राणायाम करून मनुष्य आपल्या, आता प्राणायाम म्हणजे वायूचं संचलन करणे आणि वायूचं संचलन करणे म्हणजे वात प्रकोप वाढवणे आणि वाताचं सांगितलेलं की 80 प्रकारचे रोग एक तर वात प्रकोपामुळे होतात. हा जो प्राण आहे, हा जो वायू आहे, हा चुकीच्या ठिकाणी जर निरुद्ध झाला, चुकीच्या ठिकाणी जर अडकला तर त्यातून दोष उत्पन्न होतात, वेगवेगळ्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात. त्यावर मग हे होऊ नये म्हणून काय करावं याचं विश्लेषण स्वामी सत्वारामांनी 5व्या उपदेशामध्ये केलेलं आहे, ज्यामुळे 3 दोष तर शांत होतात. साधकाला चुकीच्या साधनेतून कुठल्याही प्रकारचे दोष उत्पन्न होत नाही, साधकाचं शरीर निरोगी राहतं. विश्वास ठेवा मित्रांनो की प्राणायाम ही अशी साधना आहे की तुम्ही जर व्यवस्थित केली तर त्याचे लाख पटीने लाभ मिळतात, पण चुकीचा प्राणायाम केला तर मनुष्य मृत्यू सुद्धा होऊ शकतो, कारण प्राणाचा अर्थ होतो तुम्ही स्वतः प्राणाशी खेळत आहात, म्हणून त्याला प्राणायाम म्हटलं गेलेलं आहे. तर ह्या चुकीचे होऊ नये, चुकीचा प्राणायाम होऊ नये, चुकीची साधना होऊ नये यासाठीचं विशेष ध्यान, विशेष लक्ष हठप्रदीपिका ग्रंथाच्या 5व्या अध्यायात दिलेलं आहे. आणि तसं झाल्यावरती काय होतं याचं विश्लेषण या ग्रंथात केलेलं आहे, या अध्यायात केलेलं आहे. अशा पद्धतीने हठप्रदीपिका ग्रंथाच्या या 5 अध्यायांवर आपण चर्चा करणार आहोत, श्लोक टू श्लोक. मी माझ्या हे हठप्रदीपिका हा ग्रंथ 6व्यांदा मी शिकवायला सुरुवात करणार आहे आणि माझी शिकवण्याची पद्धत अशी आहे की एक एक श्लोक वाचायचा, त्याचं विश्लेषण करायचं, त्या अनुषंगाने इतर ग्रंथांमध्ये काय तत्वज्ञान दिलेलं आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं, त्याचे संदर्भ द्यायचे, त्याचे रेफरन्सेस द्यायचे, त्यातून उत्पन्न होणाऱ्या सिद्धी विभूती या कशा प्राप्त होतात, कोणाला प्राप्त झाल्यात त्याचे रेफरन्सेस द्यायचे. म्हणजे एकंदरीत एका श्लोकावर अशी चर्चा करायची की त्या श्लोकावर सगळ्या प्रकारच्या बाजूने चर्चा होऊन त्याचं ज्ञान आत्मसात झालं पाहिजे. आपल्यापैकी अनेक लोक माझे विद्यार्थी असतील, हठप्रदीपिका, घेरण संहिता, श्रीमद भगवद्गीता पण मी त्याच पद्धतीने शिकवतो. आता मागच्या शुक्रवारी म्हणजे परवा आमचं पातंजल योग सूत्र शिकवून संपन्न झालं, त्यामध्ये 35 लोकांनी सहभाग घेतला होता, 35 विद्यार्थी होते. मग पातंजल योग सूत्राचं आम्ही काय केलं तर एक एक सूत्र घेतलं, एक सूत्र वाचन करायचा, सूत्राचा अर्थ आणि त्याचे विश्लेषण, असं करत करत अर्थयोगानुशासनापासून तर कैवल्याच्या अनुभूतीपर्यंतचे जे 195 सूत्र आहे ते आम्ही मागच्या महिन्याभरामध्ये कंप्लीट केले. तशाच पद्धतीचं विवेचन वर्णन आता उद्यापासून पहिल्या श्लोकापासून मी सुरू करणार आहे. तर हठप्रदीपिकेमध्ये एकूण 365च्या जवळपास श्लोक आहेत. 365 श्लोक, साधारण 1 ते सव्वा महिना, या 1 महिन्यामध्ये सव्वा महिन्यामध्ये 365 श्लोकांचं अध्ययन, विश्लेषण, संदर्भ आणि वेगवेगळ्या ग्रंथांचा आधार, अशा पद्धतीने हे ग्रंथाचं अध्ययन आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत. त्यानिमित्ताने आज पहिला जो माझा ओपन सेशन असतं, या ओपन सेशन मध्ये मी परिचय घेतो आणि या परिचयामध्ये मी सगळ्यांना आमंत्रित करतो, कारण हे सेशन सगळ्यांसाठी असतं. त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की आपण हठप्रदीपिका श्लोक टू श्लोक शिकावी, त्यांनी मला संपर्क करायचा आहे. याची गुरुदक्षिणा मी ठेवलेली 1001 रुपये गुरुदक्षिणा आहे. विश्वास ठेवा की ही गुरुदक्षिणा फक्त नावापुरती आहे. हे 1001 रुपये केव्हाच वसूल होतात. इतक्या पद्धतीने एका श्लोकाचं वर्णन करतो आम्ही, एका श्लोकावर चर्चा करतो. ठीक आहे. आणि हे जी पद्धती आहे, जे विद्यार्थी ज्यांना नेट व्हायचं आहे, JRF करायचं आहे, PhD करायची आहे, YCB करायची आहे, कुठल्याही प्रकारचा तुम्ही अभ्यास करत असू द्या, MSc, BSc, BA, BSc, MSc, जे काही तुम्ही योगशास्त्रामध्ये शिकत असाल त्या सर्वांमध्ये हठप्रदीपिका ग्रंथ पूर्णच्या पूर्ण आहे. पूर्ण तत्वज्ञान या सगळ्या परीक्षांमध्ये आलेलं आहे, त्यामुळे हा ग्रंथ अतिशय महत्वाचा
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे. तर याचं अध्ययन आम्ही करणार आहोत. तर आपलं स्वागत आहे. उद्यापासून तुम्ही जॉईन करू शकतात. आणि हे जे सगळं तत्वज्ञान, एक एक श्लोकाचं अध्ययन, एक एक श्लोकाचं विश्लेषण, वेगवेगळ्या ग्रंथांचे संदर्भ, हे मग हे पॅटर्न मी माझ्या सर्व पुस्तकांमध्ये ठेवलंय. आपल्यापैकी अनेकांकडे माझी पुस्तकं सुद्धा असतील. माझं नुकतंच 11 नोव्हेंबर 2025 ला चौथं पुस्तक पातंजली योगसूत्र पब्लिश झालं. आपल्याला पुस्तक जरी हवं असेल तरी मला संपर्क करू शकतात. आणि ही अशी पुस्तकं आहेत की आपल्याकडे संग्रहित असली पाहिजेत. प्रत्येक योग शिकवणाऱ्या व्यक्तीकडे हे 4 पुस्तकं पाहिजेत. हठप्रदीपिका, भेरण संहिता, योग गीता आणि पातंजली योगसूत्र. कारण हे 4 ग्रंथ अत्यंत महत्वाचे आणि प्रमुख ग्रंथ मानले गेलेले आहेत योगशास्त्रामधले. मग तुम्हाला नेट पासून तर पीएचडी पर्यंत, डिप्लोमा पासून तर एम ए पर्यंत नॅचरोपॅथी मध्ये सगळ्या ग्रंथांचे आधार तुम्हाला घ्यावे लागणार आहे, संदर्भ घ्यावे लागणार आहे. तर अशा पद्धतीने या ग्रंथाचं विश्लेषण आपण इथे थांबवतो आहे. आपण अत्यंत शांततेने सावधानपूर्वक या ग्रंथाचं अध्ययन किंवा ग्रंथांचा परिचय माझ्याकडून समजून घेतला, याकरता मी आपले आभारी मानतो. आपल्याला काही आता प्रश्न असतील विचारायचे तर आपण विचारू शकतात. काही प्रश्न आहे विचारायकरता? काही कळलं नाही कळलं? थँक्यू कैलास पाटील सर. या ग्रंथांचं अध्ययन आता उद्यापासून श्लोक टू श्लोक होणार आहे.